श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. जेव्हा गुण कर्म बनतो तेव्हाच तो इतरांना ठाऊक होतो, तोपर्यंत तो स्वतःलाही कळत नाही. समर्थ म्हणाले, गुण आणि अवगुण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो तर आपण आपले स्वतःचे अवगुण झाकून ठेवतो आणि दुसऱ्यांचे अवगुण प्रत्यक्षपणे बाहेर दाखवत असतो. परंतु जेव्हा गुण कर्म बनतं म्हणजे काय, मनुष्याच्या सुप्त गुणांना कृतीतून कार्यातून सिद्ध करण्याचं महत्त्व. केवळ विचार किंवा गुण असून उपयोगाचं नाहीये. जोपर्यंत ते कृतीतच उतरत नाहीये तोपर्यंत त्यांचं अस्तित्व कोणाला कळणार नाही. ज्याप्रमाणे तुम्ही एखादं बघा प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे, एखादा संकल्प हाती घेतलेला आहे, तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे. संपूर्ण नियोजन केलेलं आहे, या वेळेला हे एवढं आम्ही करणार आहोत, हे कार्य पूर्ण झालं पाहिजे. संपूर्णपणे नियोजन केलेलं आहे आणि त्या नियोजनाप्रमाणे तुम्ही कार्याला सुरुवात केली. परंतु जर फक्त डोक्यामध्ये मनामध्ये संकल्पना ठेवून ते कार्य कसं करायचंय, कुठे करायचंय, केव्हा होईल हे जेव्हा तुम्ही कल्पना करत असतात तोपर्यंत तुमचं ते कार्य सत्यात उतरणारं नाहीये. जोपर्यंत तुम्ही ते कृतीत उतरत नाहीयेत. तुम्ही फक्त मनामध्ये विचार केलेला आहे, बरोबर की नाही, डोक्यामध्ये संपूर्णपणे विचार केलेला आहे. ज्या प्रकारे तुम्ही नियोजन केलेले आहे त्याप्रमाणे बरोबर नियोजनाप्रमाणे, बरोबर की नाही, त्या नियोजनाप्रमाणे तुम्ही कार्य केलेलं आहे. परंतु कार्य कुठे केलेलं आहे, तुम्ही तुमच्या मनामध्ये केलेलं आहे, तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये केलेलं आहे. प्रत्यक्ष कृतीमध्ये तुम्ही अजूनपर्यंत उतरलेला नाहीये. आता आपण काय विचार करतो, आज परीक्षा आहे, अरे वा, मग आपण अशा प्रकारे पेपर सोडवायचा आहे, अशा पद्धतीने जर आपण पेपर बघा अभ्यास केला तर उत्तम प्रकारे गुण मिळतील. आपण काय केलं, डोक्यामध्ये विचार केला, मनामध्ये कल्पना केली, परंतु प्रत्यक्षात आपण त्या कृतीमध्ये उतरलोच नाहीये. अजूनपर्यंत आपण अभ्यास केलेलाच नाहीये. म्हणून समर्थ म्हणाले, जोपर्यंत तुम्ही कृतीत उतरत नाही ना तोपर्यंत त्यांचं अस्तित्व कोणाला कळणार सुद्धा नाही. आता गुणाचं महत्त्व. समर्थ म्हणाले, आपल्या अंगी असलेली कला म्हणजे एक प्रकारचं गुण, बुद्धिमत्ता आणि चांगल्या सवयी. आपले गुण जे चांगले असतात ते लोकांना बघा, काही लोकांना पटतात, काही लोकांना पटत नाही. चांगल्या सवयी असतात. आपण बघा, आपल्याला चांगली सवय असते लवकर उठण्याची, परंतु काही लोकांना वाटतं अरे लवकर उठून काय मिळणार आहे, बरोबर की नाही. आपण बघा एखादी ज्यावेळी आपण पिकनिकला जायचं आपण ठरवतो किंवा एखाद्या वेळी बघा आपण एखाद्या पार्टीला जायचं ठरवतो, परंतु आपल्याला वाटतं की तिथे नाही आहे, तिथे आपल्यासारखी लोक नाही आहेत, कारण आपल्या स्वभावासारखी लोक नाही आहेत. मग लोकांना वाटतं अरे हा आपल्यातला नाही आहे. परंतु चांगल्या सवयी आपल्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. आपल्या अंगी असलेली जी कला आहे ना ती कला सादर करता आली पाहिजे. नुसती अंगामध्ये कला असणं किंवा अंगामध्ये गुण असून उपयोगाचं नाही आहे, ते लोकांपर्यंत लोकांच्या समोर दाखवता आली पाहिजे. कर्म. समर्थ म्हणाले, जेव्हा त्या गुणांचा वापर करून आपण काहीतरी कृती करत आहोत, एखादं कार्य करत आहोत, तरच त्या कार्याचा उपयोग किंवा कर्माचा उपयोग होईल ना. आपण एखादं कार्य करत आहोत, बरोबर आहे, परंतु त्या कार्याची किंवा त्या कर्माची जर व्हॅल्यूच नसेल मग उपयोग काय. 9 तास काम केलं, 10 तास काम केलं, 8 तास काम केलं की त्याचं बघा आपल्याला हजेरी लावतो की नाही आपण, का बाबा आज मी आलेलो आहोत, बरोबर 30 दिवस मी आलेलो आहो आणि 30 दिवसांचा मला पेमेंट पगार मिळणार आहे. परंतु जर आपण 9 तास काम केलं, 8 तास काम केलं आणि हजेरी न लावता बघा प्रत्यक्षपणे काम करत राहिलो
उपयोग काय? मेन इम्पॉर्टंट काय आहे? मस्टर. बरोबर की नाही? रजिस्टर उपयोगाचं आहे. तुम्ही आलात, काम केलं, ते कार्य केलेलं आहे ते दाखवता आलं पाहिजे. तुम्ही रेग्युलर बघा वेळेवर पोहोचले आहात, ही तुमची चांगली सवय आहे. जर आपलं बघा ऑफिसचा टाईम 9 वाजता असेल आणि आपण 11 वाजता जर आपण तिथे पोहोचलो, तर ही आपली चांगली सवय आहे का? आपल्यातले चांगले गुण लोकांना पाहता येतील का? नाही आहे. लोक आपल्याकडे वाईट नजरेनेच पाहणार. बरोबर की नाही? म्हणजे विचार जर केला, आपण केलेलं जे कार्य आहे ते तुमचे सिनियर्स असतील किंवा तुमचे जे बॉस असतील, बरोबर की नाही, त्यांना दाखवता आलं पाहिजे. तुमच्याकडे कितीही चांगले जरी गुण असले तरी जोपर्यंत तुम्ही ते कार्यातून दाखवत नाही ना, तोपर्यंत जगाला काय, स्वतःला सुद्धा त्याबद्दल माहिती नसणार. म्हणून अनेकदा स्वतःलाही आपल्या पूर्ण क्षमतेची जाणीव नसते. तेव्हा माणूस संकटात किंवा परीक्षेत त्या गुणांचा वापर करतो, तेव्हाच ती खरी ओळख निर्माण होत असते. म्हणून समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. एक गाव होतं. त्या गावामध्ये सोमनाथ नावाचा सुतार होता. बघा, समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. तो दिसायला अत्यंत सामान्य होता आणि गावात तो फक्त किरकोळ लाकडी काम करायचा. लोक त्याला सामान्य कारागीर समजायचे. पण सोमनाथच्या मनात एक विलक्षण कला होती. तो लाकडाचं सुंदर पुतळे बनवू शकत होता. एकदा त्याच गावातील मंदिरात मोठी आग लागली होती आणि मूर्ती सुद्धा बघा खराब झाली. बाकीचे जे वस्तू होत्या, फर्निचर होते, ते सुद्धा खराब झाले. आणि दुसऱ्या दिवशी मोठा उत्सव होता. नवीन मूर्ती तातडीने मिळणं सुद्धा अशक्य झालं होतं. आता कुठून आणायचंय हे सुद्धा गावकऱ्यांनी विचार केला की उद्या तर उत्सव आहे. सगळे ग्रामस्थ, सगळे गावातील लोक चिंतेत होते. तेव्हा सोमनाथने पुढाकार घेतला. सोमनाथने विचार केला की खरी कला आता आपल्याला या लोकांच्या समोर दाखवायची. आणि त्या लाकडातूनच बघा काही तासात एक अत्यंत देखणी मूर्ती प्रत्यक्षपणे तयार केली. कोरीव काम उत्तम प्रकारे केलं आणि त्याची ही कला पाहून गावातले ग्रामस्थ लोक बघा प्रत्यक्षपणे सगळे चकित झाले. तोपर्यंत सोमनाथला स्वतःलाही ठाऊक नव्हतं की तो इतक्या वेगाने आणि कौशल्याने मूर्ती बनवू शकतो. म्हणून समर्थ म्हणाले, जोपर्यंत सोमनाथने तो गुण, कर्म बनवून दाखवला नाही किंवा मूर्ती कोरून दाखवली नाही, तोपर्यंत कुणालाही त्याची प्रतिभा समजली नव्हती. म्हणून कृती हीच खरी ओळख आहे. कारण त्यावेळेला बघा प्रत्यक्षपणे सोमनाथच्या अंगी गुण होते, उत्तम प्रकारे कला होती, परंतु गावातल्या लोकांना माहीत नव्हतं. त्यावेळी सोमनाथला बघा कमी लेखायचे ना. परंतु ज्या वेळेला प्रत्यक्षपणे सोमनाथची कला, सोमनाथचे गुण जेव्हा लोकांसमोर बघा प्रत्यक्षपणे सादर केले, ती मूर्तीचं बघा उत्तम प्रकारे कोरीव काम सुद्धा तयार करून उत्तम प्रकारे मूर्ती घडवली. लोक सुद्धा आश्चर्यचकित झाली. संपूर्ण ग्रामस्थ बघा गावातील लोक विचार करत बसले. म्हणून समर्थ म्हणाले, जेव्हा गुण उत्तम प्रकारे कर्म बनतो तेव्हाच तो इतरांना ठाऊक होतं, अन्यथा नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला सुद्धा कळत नाही. याचा विचार आपण स्वतःहून केला पाहिजे. म्हणून आपल्यातले जे गुण आहेत ना, ते आपले गुण सुद्धा उत्तम प्रकारे लोकांपर्यंत पोहोचता आले पाहिजे. आणि आपल्यातले जे अवगुण आहेत ते कसे नष्ट होतील
याचासुद्धा विचार करणं तितकाच महत्त्वाचं आहे. लोकांचे अवगुण प्रत्यक्षपणे काढण्यापेक्षा आपल्यातला जो अवगुण आहे ना, तो बाहेर काढून उत्तम प्रकारे गुणांमध्ये आपला देह कसा राहील याचा विचार जर आपण केला तर उत्तम प्रकारे समर्थ म्हणाले, आपलं गुण जसं कर्म बनतो ना, तेव्हाच तो इतरांना ठाऊक होतो, तोपर्यंत स्वतःला सुद्धा कळणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.